नमस्कार सर्वांना. तर बघा, आपलं नशीब आपणच घडवत असतो. तर ते कशावरून, तर मी तुम्हाला सांगते. काही सवय असतात की चांगल्याही आपल्या अंगात असतात आणि वाईटही असतात बघा. पण आपण कुठूनही कोणतीही सवय वाईट मात्र नक्की लवकर कॅप्चर करतो आणि चांगली सवय आपल्याकडून लवकर लागत नाही किंवा आपल्या अंगाला चांगलं वळण लागत नाही. आपण आपल्या लहान मुलांना पण म्हणतो बघा, वाईट वळण कसं पटकन घेतलं, पण तसं चांगलं वळण घ्यायला किती वेळ लागतो. आणि आपलंसुद्धा तसंच आहे. तर आपलं नशीबसुद्धा आपणच घडवत असतो आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींवरून. जर आपण चांगले कठीण परिश्रम केले, चांगली मेहनत जर आपण केली, तर नक्कीच आपण यशस्वी होतो. पण आपण जर आळसपणा केला, कंटाळपणा केला, तर आपल्याला कुठल्याच गोष्टीत यश मिळत नाही. त्याच प्रकारे आपण आपलं नशीबही घडवत असतो बघा. किंवा आपल्या घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टीसाठी सुद्धा आपणच कारणीभूत असतो. तर त्याच्यातलीच ही एक गोष्ट म्हणजे की अंघोळ केल्यानंतर आपल्याला कोणत्या 4 चुका ह्या करायच्या नसतात की जेणेकरून आपल्या घरामध्ये दरिद्री येणार नाही किंवा निगेटिव्ह एनर्जी. आपण म्हणतो आपण किती सगळ्या गोष्टी करतो, पण निगेटिव्ह एनर्जी ही काय घरातून जात नाही. तर कोणते कारणं असतात निगेटिव्ह एनर्जी घरात राहण्यासाठी किंवा काय केल्यामुळे आपण आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी करू शकतो, तर तेच ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की अंघोळ केल्यानंतर कोणत्या चुका आपल्याला करायच्या नसतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर अंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये आपण तसंच निघून येतो आपली अंघोळ झाल्यानंतर, पण तिथे जे साबणाचं घाण पाणी पडलेलं तसंच असतं आणि तीच सवय आपल्याला कंगाल बनवू शकते. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये घाण पाणी ठेवल्याने धनाची हानी होत असते. म्हणून आपल्याला आपली अंघोळ झाल्यानंतर तिथे स्वच्छ पाणी टाकून ते साबणाचं पाणी घालवून द्यायचं असतं आणि आपल्याला बाथरूम हे नेहमी स्वच्छ ठेवायचं असतं. तुम्ही म्हणाल की माझी अंघोळ झाल्यानंतर घरातले बाकीचेही मेंबर असतात, त्यांची अंघोळ असते, मग आम्ही सगळं एकदाच क्लीन करतो. बरोबर आहे, पण एखादा मग्गा पाणी टाकून द्यायचं की जेणेकरून ते साबणाचं पाणी निघून जातं आणि नंतरच्यालाही अंघोळ करायला थोडं चांगलं वाटतं. त्यानंतर अंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये पडलेले केस जे असतात ते तसेच आपल्याला ठेवायचे नसतात. तर ते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा त्यांनी येत असते. अचानक अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात किंवा आपल्याला संघर्ष आपल्यासमोर येत असतो किंवा आपल्यासमोर संघर्ष निर्माण होत असतो. म्हणून आपल्याला जर आपले केस जर गळत असेल तर केस धुतल्यावर पण बघा भरपूर केस हे बाथरूममध्ये पडलेले असतात, तर ते आपण लगेच स्वच्छ करून घ्यायचे, लगेच ते काढून टाकायचे आणि आपल्याला आपलं बाथरूम हे क्लीन करायचं. त्यानंतर अंघोळ केल्यानंतर बाथरूममधून बाहेर येण्यापूर्वी आपल्याला आपली बादली किंवा बकेट ही भरलेली ठेवायची आहे. रिकामी बकेट तर तुम्हाला जर तशीच ठेवायची असेल तर ती उलटी करून ठेवायची आहे. रिकामी बकेट किंवा आपली बादली ज्याला आपण म्हणतो ती बाथरूममध्ये तशीच ठेवायची नाही, कारण त्यांनी आपण कंगाल होऊ शकतो, आपली धनाची हानी होत असते. त्याच्यामुळे अंघोळ झाल्यानंतर बादली भरून ठेवा, नाही तर रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी करून ठेवा. त्यानंतर अंघोळ केल्यानंतर भिजलेले कपडे आपल्याला बाथरूममध्ये असेच ठेवायचे नाही, तर ते बाहेर येऊन सुकवायचे आहेत. कारण जर आपले ओले कपडे जर तसेच बाथरूममध्ये अस्तव्यस्त पडून जर ठेवले तर त्याने आपल्या जीवनामध्ये समस्या येतात. म्हणून आपल्याला अंघोळ झाल्यानंतर कपडे व्यवस्थित एखाद्या बादलीमध्ये ठेवायचे आहे किंवा लगेच बाहेर जाऊन त्याला धुवून सुकवायचे आहे. त्यानंतर म्हणजे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून अंघोळ करायची नाही. तुम्ही इतर कुठल्याही दिशेला तोंड करू शकता, पण दक्षिण दिशेला तोंड करून अंघोळ करू नये. तर अशी ही आपली अंघोळी संबंधित माहिती होती की कुठल्या चुका करायच्या नाही, त्याने काय हानी होते. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.